नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा श्रावण महिना येऊन गेला, दहीहंडी झाली, नारळी पौर्णिमा झाली, गणेशोत्सव आला झाला आणि परत एकदा आता नवरात्रोत्सव येऊ घातलं आहे. ज्यावेळेला महाराष्ट्रात सत्तेची उलथापालथ झाली आणि नवीन सरकार प्रस्थापित झालं, तेव्हा मुख्यमंत्री नवे एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की आता मनमुराद परत एकदा सगळे उत्सव सण वाजत गाजत साजरे करा. सत्ता बदलाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे की नाहीतर आणखीनही क्वारंटाईन पुढे चालू राहिलं असतं, सोशल डिस्टन्सिंग. त्यापासून नव्या सरकारने लोकांना मुक्त केलं आहे. देवळं उघडली आहेत सणासुदीला वगैरे वगैरे. त्या काळात मला जायचं नाही, पण तुम्हाला आठवत असेल तर साधारणतः 2 ते 3 महिन्यात सत्तांतरानंतर शिवसेनेतल्या दुभंगाचा पहिला वाद निर्माण झाला. तो वाद हा शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक वार्षिक दसरा मेळाव्याचा होता. तसं बघायला गेलं तर कुठल्या तरी पर्यावरणवादी संस्थेने किंवा लोकांनी तक्रारी केल्यामुळे हायकोर्टाकडून शिवाजी पार्क मैदानाचा जाहीर सभांसाठी आणि प्रामुख्याने राजकीय मेळाव्यांसाठी होणारा जो वापर सरसकट होता त्याच्यावर निर्बंध आलेले आहेत. आणि त्यातून सवलत म्हणून परंपरेने जे कोणी चालू राहिले त्यांना अपवाद म्हणून परवानगी दिली जाते आणि तशी ती परवानगी ही राज ठाकरे यांना गुढीपाडव्याला आणि दसऱ्याला शिवसेनेला मिळाली होती. पण गेल्या वर्षी 2022च्या दसऱ्याला तिथे मेळावा कोणी घ्यायचा हा वाद निर्माण झाला होता. कारण त्यावेळेला शिवसेना अधिकृत कुठची आणि फुटलेली कुठची याचाच निर्णय होऊ शकत नव्हता. आणि तो वाद राजकीय पक्षांची नोंदणी करणारं जे प्राधिकरण आहे, चुनाव आयोग, निवडणूक आयोग, त्यांच्याकडे हा विषय गेला होता. आणि त्याचा निकाल लागलेला नसल्यामुळे आपोआपच त्या काय म्हणतात त्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याचा दावा किंवा हक्क कुणाचा यावर वाद झाला होता. आणि त्याचं कारणही होतं की शिंदेबरोबर निघून गेलेले जे दादर परिसरातले माहीम दादरचे शिवसेना आमदार होते सदा सरवणकर, जे परंपरेने त्या मेळाव्यासाठी शिवसेना मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करणारा अर्ज महापालिकेत दाखल करायचे, त्यांनी नेहमीप्रमाणे तो अर्ज दाखल केला होता. आणि आपण आता वेगळे आहोत किंवा सदा सरवणकर आपल्यात नाहीत याचंही भान नसलेल्या उबाठा शिवसेनेच्या किंवा ठाकरे गटाच्या लोकांना उशिरा जाग आली आणि त्यामुळे हा वाद थेट कोर्टात गेला. महापालिका त्यावर थेट निर्णय घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे हा विषय शेवटी मुंबईच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आपोआपच ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला आणि मग शिंदे गटाचा मेळावा हा वांद्र्याला BKCमध्ये झाला होता, बांद्रा कुर्ला संकुलात. आणि मग ह्यांचा मोठा होतो की त्यांचा मोठा होतो, त्यांचा आधी संपतो की ह्यांचा आधी संपतो सुरू होतो, ते काय बोलतात त्याला इकडे उत्तर दिलं जातं का वगैरे वगैरे या वादामध्ये आणि तो वाद रंगवण्यामध्ये मराठी माध्यमं अडकून गेलेली होती. पण त्याच्या आधीसुद्धा कोर्टात ते मैदान कोणाला मिळणार हा विषय खूप चर्चेचा झाला होता. त्याचा खूप घोळ घातला गेला होता. वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात आले होते. पण शेवटी ठाकरे नाव असल्यामुळे आणि आजवरच्या प्रथेनुसार झुकता कौल कोर्टाचा
उभाठा शिवसेनेला मिळाला. आणि तुम्हाला आठवत असेल तर पहिल्यांदा शिवाजी पार्कच्या त्या मेळाव्यामध्ये एक रिकामी खुर्ची ठेवली होती. याचं कारण तेव्हा शिवसेनेचे सर्वोच्च झुंजार नेते संजय राऊत हे ईडीच्या अटकेमुळे तुरुंगात होते. ज्या व्यासपीठावरून कधी काळी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना उद्धव ठाकरेंनी अपमानित करून व्यासपीठ सोडायला लावलं होतं, त्याच व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी मोकळी खुर्ची ठेवण्यात आली होती. असं सगळं घडलं होतं. बीकेसी आणि शिवाजी पार्क याच्यामध्ये एकमेकाला काठ देण्याचा खेळ झाला होता. पण मित्रांनो, मुद्दा असा होता की त्यावेळेला निवडणूक आयोगाकडे हा विषय पडलेला होता आणि निवडणूक आयोगाने त्यावर कुठलाही निर्णय दिलेला नव्हता. किंबहुना त्यावर विषयी वादयुक्तिवादसुद्धा झालेले नव्हते. आपापल्या परीने दोन्हीकडून पुरावे सादर केले जावेत, कागदपत्र दाखवावेत वगैरे वगैरे, साक्षी काढतील वगैरे, असं चाललं होतं. ज्याच्यात आणखीन 4 महिने गेले. पण जी परिस्थिती गतवर्षीच्या दसऱ्या मेळाव्याच्या बाबतीत होती ती आजच्या दसऱ्यात नाही आहे. आज एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आज म्हणजे जवळजवळ मला वाटते 6 महिन्यापूर्वी कधीतरी निवडणूक आयोगाने आपला निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे कोणी शिवसैनिक गेलेले आहेत, आमदार खासदार वगैरे कार्यकर्ते गटनेते असतील ते, या सगळ्यांना अधिकृत शिवसेना म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाला आज कुठलाही पक्ष म्हणून सुद्धा मान्यता नाही आहे. तात्पुरती सोय म्हणून वर्षभरापूर्वी अंधेरी पूर्वेला जी एक विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती ती लढवताना 2 गट आमनेसामने आले तर काय करायचं म्हणून निवडणूक आयोगाने जे तात्पुरतं नाव आणि तात्पुरतं निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं होतं तेच चिन्ह आजसुद्धा उद्धव ठाकरेंना दाखवावं लागतं. कारण धनुष्यबाण आता अधिकृतपणे शिंदे गटाकडे गेलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर वर्षभरापूर्वी ज्यावेळेला निवडणूक आयोगाने ही तात्पुरती सोय केली होती की पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे 2 गट एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकले तर त्यापैकी कोणाला धनुष्यबाण द्यायचं हा वादाचा विषय होईल, निवडणूक अधिकाऱ्याला त्रास होईल. म्हणून आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलेलं होतं आणि बदल्यात उभाठा शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना मशाल नावाचं चिन्ह दिलं, मशाल चित्र जे आहे ते चिन्ह दिलं होतं आणि शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं होतं. अर्थात ती जी निवडणूक झाली अंधेरी पूर्वेची त्यात शिंदे गटाने आपला उमेदवार उभा केला नाही आणि भाजपने केला होता तरी फारच चर्चा आणि ओरडाआरडा झाला. म्हणून भाजपने अखेरीस आपला उमेदवार मागे घेतला होता आणि जवळपास कुठचाही समोर राजकीय पक्षाचा उमेदवार नाही म्हणून बिनविरोध म्हणावं तसं त्या लटके मॅडम उभाठा शिवसेनेच्या निवडून आल्या. किंबहुना उभाठा शिवसेनेच्या अधिकृत अशा त्या एकमेव आमदार आहेत असं आपण म्हणू शकतो ज्यांच्यावर पात्रता अपात्रता पक्षांतर असला कुठलाही आरोप होऊ शकत नाही. कारण उभाठा शिवसेना आणि मशाल निशाण असलेला तो एकमेव आमदार उद्धव ठाकरे यांच्या गोटात आहे. अदरवाईज आज दोन्ही गटात दिसणारे जे आमदार आहेत ते मुळातच धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत. पण त्यातले शिंदे गटात असलेले सगळे आमदार हे आजसुद्धा धनुष्यबाण निशाणी असलेल्या अधिकृत शिवसेनेत आहेत. कारण गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यानुसार आता बाळासाहेबांनी स्थापन केलेली 1966 साली जी शिवसेना होती आणि जिला 1989-90मध्ये एक राज्यातला मान्यताप्राप्त पक्ष असं प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आणि कायमस्वरूपी राज्यात तरी धनुष्यबाण हे चिन्ह
ज्या शिवसेना पक्षाला देण्यात आलं तो पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिलेला आहे. अर्थात त्याला तुमच्या उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात परत आव्हान दिलेलं आहे. कारण आता सुप्रीम कोर्टात काय ते उद्धव ठाकरे आणि त्यांचा जो गोतावळा आहे त्यांचा स्वतःवर विश्वास नाही, मतदारावर विश्वास नाही, जनतेवर विश्वास नाही, त्यांचा फक्त कोर्टावर विश्वास आहे. त्यामुळे बारीक सारीक कुठलीही गोष्ट झाली की आम्ही कोर्टात जाऊ. आतासुद्धा तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला होता की 16 आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा विषय हा आमच्या अधिकाराबाहेरचा आहे आणि तो जर विधानसभेच्या अध्यक्षांच्या कक्षेत येत असेल तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याचा रिझनेबल वेळामध्ये योग्य तेवढ्या वेळामध्ये निकाल लावून टाकावा म्हणून ते कारण सोपवलेलं आहे. पण त्यालासुद्धा जवळजवळ 4 महिने उलटून गेल्यानंतर पात्रता अपात्रतेचा निर्णय झाला नाही. म्हणून निर्णय न झाला आहे त्याच्याविरुद्धसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलेलं आहे. त्यावर परत एकदा निवडणूक आयोगाने काय काय कारवाई झाली आहे त्याचा अहवाल सादर करावा एवढंच विधानसभेच्या सचिवालयाला कळवलेलं आहे. परत कुठची मुदत वाढवून दिली नाही किंवा मुदतीत झालं नाही याबद्दल कुठलीही कारवाई केलेली नाही, कारण तो अधिकारच नाही सुप्रीम कोर्टाचा. पण असो, या क्षणी आपण बघितलं तर निवडणूक आयोगाने जो फेब्रुवारीत निर्णय दिला आहे आणि शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे दसरा मेळाव्याचा जो विषय आहे तो आता वेगळ्या पद्धतीने कोर्टामध्ये जाऊ शकतो. कोर्टामध्ये जाऊ शकतो कारण गेल्या वर्षी जी परिस्थिती होती ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना झुकतं माप हायकोर्टामध्ये किंवा त्या प्रकरणामध्ये मिळालं होतं ती परिस्थिती राहिलेली नाही, ती परिस्थिती बदललेली आहे. कारण शिवसेनेला जो परंपरेने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याचा काही ती प्रथा आहे किंवा हक्क आहे तो पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेला नाही. शेवटी शिवसेना राजकीय पक्ष म्हणजे काय असतो? एखाद्या पक्षाला निवडणूक आयोग मान्यता देतो म्हणून तो राजकीय पक्ष असतो. ज्यावेळेला ती मान्यता काढून घेतली जाते त्यावेळेला तो पक्ष राहत नाही. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे, जवळजवळ 2 दशकापासून तो पक्ष राष्ट्रीय पक्ष होता, कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याला थोडं कमी अधिक काहीतरी प्रतिनिधित्व होतं. पण अलीकडेच काही महिन्यांपूर्वी त्या पक्षाचं राष्ट्रीय मान्यता काढून घेण्यात आली आणि मला वाटते महाराष्ट्र आणि नागालँड वगैरे असं कुठेतरी त्या पक्षाला मान्यता आहे. पण दोन्ही ठिकाणी किंवा तिन्ही ठिकाणी राज्यापुरता मान्यता प्राप्त पक्ष आणि उरलेल्या जागी मान्यता प्राप्त नाही अशी परिस्थिती असते. आणि त्यामुळे राजकीय पक्ष त्याला म्हणतात की ज्याला निवडणूक लढवण्यासाठी एका ठराविक क्षेत्रापुरता किंवा अखिल भारतीय पातळीवर निवडणूक आयोग मान्यता देतो तो राजकीय पक्ष असतो. मग ते नाव आणि निशाणी येते. आता ती नाव आणि निशाणी जर निवडणूक आयोगाने सगळी छाननी आणि सुनावणी करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिली असेल तर मग शिवाजी पार्कवर दसरा मेळावा भरवण्याचा पारंपरिक हक्क आणि अधिकार हा उद्धव ठाकरे गटाला राहत नाही. कारण त्यांच्या पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं आहे, व्हाईल एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव फक्त शिवसेना असं आहे. जवळजवळ 30-32 वर्ष ज्या पक्षाकडे धनुष्यबाण ही निशाणी होती असा जो शिवसेना पक्ष होता तो आज एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे हायकोर्टात यावेळेला परत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कचं मैदान कोणाला द्यायचं हा वाद गेला तर तिथे पारडं जड कोणाचं होऊ शकेल याचा विचार करा. कुठचं असेल मला माहीत नाही, पण गेल्या वर्षी जर आम्हाला मिळालं आहे तर यावर्षी पण आम्हाला मिळालं पाहिजे
असा दावा उबाठा शिवसेना करू शकणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण न्यायनिवाडे हे सगळीकडे सरसकट लावले जात नाहीत. जी परिस्थिती असते, जी जागा असते, जी वस्तुस्थिती असते, त्यानुसार तोच नियम वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीत वापरला जात असतो. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांचा गट होता, आता तो गट राहिलेला नाही. शिंदे गट म्हणजेच आता शिवसेना आहे. तोंडी बोलताना कोणीही काही बोलो. आणि दुसरी गोष्ट, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा जो गट गेल्या वर्षी होता, तो आता शिवसेना नक्कीच राहिलेला नाही. त्यांच्या नावात शिवसेना असेल, पण उबाठा म्हणजेच शिवसेना असा दावा करता येणार नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेला वारसा हक्काचा विषय येतो, तेव्हा तो व्यक्ती नेते यांच्या बाबतीत येत नाही, तर वारसा हा एखाद्या पक्षाच्या अधिकृतपणावर असतो. वारस म्हणून ज्याला कायदेशीर मान्यता असते तो वारस होतो. आणि म्हणून परत एकदा दसरा मेळावा हा कोर्टाच्या कचेरीत जाऊन पोहोचणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. आत्ता थोडी कुजबूज सुरू झाली आहे, अजून 2-3 आठवडे आहेत, पण तेवढ्या काळामध्ये परत एकदा हे मैदान मागण्यावरून आणि मिळण्यावरून वाद सुरू होणार. आणि जी काय बातमी आली आहे त्यानुसार उबाठा शिवसेनेकडून सर्वात आधी त्या मैदानासाठी दसऱ्याच्या दिवशी दावा करण्यात आलेला आहे. शिंदे गटाकडून किंवा अधिकृत शिवसेनेकडून असा दावा झाला आहे की नाही याचा पत्ता नाही. पण जरी झाला तरी मग कोणाला द्यायचं, तर आधी उबाठाकडून अर्ज आला आहे म्हणून त्यांना द्यायचा, तर आमचा हा पारंपरिक वारसा हक्क आहे असं म्हणून अधिकृत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे कोर्टात जाऊ शकतात. आणि मग आम्ही ठाकरे आहोत म्हणूनच आमची शिवसेना ही वारसानं आलेली शिवसेना आहे असा दावा करत उद्धव गटाला परत एकदा कोर्टामध्ये आपली बाजू नव्याने मांडावी लागेल. पण वाद होणार मित्रांनो, वाद होणार. आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते तो वाद करणार. कधी असं असतं की जाऊन दे ना, परस्पर समजून घ्या असाही विषय असतो. जसा आता जवळजवळ 3 महिने झाले राष्ट्रवादी पक्षातली फाटाफूट आहे, ती दोन्ही बाजूने समजूतदारपणे हाताळायला बघतायत. पण जेव्हा कायदेशीर आणि व्यवहाराचा भाग येतो तेव्हाच त्यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे, निवडणूक आयोगात धाव घेतलेली आहे. अनाठाई एकमेकांना सरळ करतो अशा पद्धतीत सुप्रिया गट किंवा अजितदादा गट अजिबात वागलेले नाहीत. त्याला व्यवहारिक गोष्ट म्हणतात. पण उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत व्यवहारी शहाणपण बिलकुल नाही आहे. दुसऱ्या कोणाला तरी धडा शिकवण्याला जेवढं प्राधान्य आहे तेवढं आपल्याला न्याय मिळावा या दृष्टीने प्राधान्य दिसत नाही. आणि म्हणून हा विषय परत एकदा कोर्टात जाऊ शकेल. अर्थात गेल्या वर्षी जर बांद्रा कुर्ला संकुलामध्ये BKCमध्ये MMRDAच्या त्या ग्राउंडवर एकनाथ शिंदे यांनी आपला दसरा मेळावा अधिक भव्य रीतीने साजरा केला असेल, तर पुढल्या वर्षी म्हणजे आज यावेळच्या दसऱ्याला शिंदे यांनी BKCमध्ये मेळावा साजरा केला तरी फरक पडणार नाही. आणि BKCच कशाला, अगदी ठाण्यामध्ये किंवा नव्या मुंबईतसुद्धा एकनाथ शिंदे यांनी अधिक मोठा मेळावा घेऊन दसऱ्याचा उत्सव साजरा केला तरी फरक पडणार नाही. ते त्यांना पाहिजे तिथे तितका भव्य मेळावा करू शकतात. पण प्रश्न असा असतो की कायद्याने मिळालेला आपला हक्क आहे, वारसा आहे, तो वादाचा विषय. आपण परस्पर सहजगत्या शिवाजी पार्क मैदानावर दावा करणं शक्य असताना अधिकार सोडून दिला तर मग उबाठा गटाला अधिक स्फूर्ती येईल, मस्ती चढेल, मात चढेल. तर निदान कोर्टाचा डिस्प्यूट पैदा करून त्यांना त्यात अडकवून आणखीन त्यांना घाम फोडण्याची संधी
शिंदे सोडतील असं मला बिलकुल वाटत नाही. आणि म्हणूनच दसरा मेळावा तोच तसाच होणार असला तरीही परत एकदा तोच तसाच घोळ घातला जाईल याविषयी मी निश्चिंत आहे. बघू पुढल्या 8-10 दिवसात काय होतं, कारण अधिक वेळ लावला जाणार नाही. पुढच्या 2 आठवड्यात पितृपक्ष संपण्यापूर्वी हा विषय ऐरणीवर आणला जाईल. आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.